कोपरगाव येथील गोदावरी दूध संघानं बांधलेल्या नामदेवराव परजणे पाटील सभागृह आणि 3 लाख लिटर क्षमतेच्या आणि 4.5 कोटी खर्चांच्या रेफ्रिजरेशन प्लांटचा शुभारंभ नामदार जानकर यांच्या हस्ते आणि विरोधी पक्षनेते नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला। या प्रसंगी जिल्हा परिषदच्या अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे, कर्मवीर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष काळे, कृष्णराव परजणे, राजेंद्र जाधव, काका कोयटे, सभापती अनुसया होन, मोहनराव चव्हाण महाराज, अशोक रोहमारे आदी हजर होते। नामदार जानकर आणि नामदार विखे यांच्या हस्ते SBI विमा कंपनीतर्फे गोदावरी दूध संघाचे कर्मचारी बाळासाहेब कडवे यांच्या वारसांना 20 लाखांचा धनादेश देण्यात आला। महाराष्ट्रामध्ये पहिलेच उदाहरण असल्याचं नामदार विखे पाटील यांनी आवर्जून उल्लेख केला। या प्रसंगी बोलताना नामदार महादेव जानकर म्हणाले की शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी व मंत्रिमंडळानं थेट शेतकऱ्यांशी संवाद साधून शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेत त्यांच्या खात्यात थेट पैसे पाठवण्यासंदर्भात निर्णय झाला। शेतकऱ्यांचे पूर उद्योगपती व्हावेत यासाठी आमचा प्रयत्न आहे। महाराष्ट्रामध्ये नेहमी कोपरगाव आणि लोणी भागात विखे, काळे, कोल्हे आणि परजणेसारखे नेतृत्व चांगले निर्माण झाल्यामुळे आणि त्यांच्या दृष्टीने नवनवीन तंत्रज्ञान कारखानदारीत दूधधंद्यात त्यांनी रुजवल्याने नगर जिल्ह्याचा नेहमी आदर्श घ्यावा लागतो। की मी बाळासाहेब विखे पाटलांच्या तालमीत वाढलेला कार्यकर्ता, ते आमचे मार्गदर्शक होते। मी असेल, राजू शेट्टी असेल, आम्ही छोटी माणसं, गरीब घरातली माणसं, त्यावेळेस मायेचा हात देण्याचं काम बाळासाहेब विखे पाटलांना आमच्याकडे केलं। त्यात राजू शेट्टी असेल किंवा महादेव जानकर असेल, नम्रपणे मी सांगू इच्छितो, त्या माणसाने स्वतःची बायका पुढे सांभाळली नाही तर हजारो डॉक्टर, इंजिनियर आणि आर्किटेक्चर करण्याचं काम ह्या माणसाने केलं। म्हणून महाराष्ट्रात कोपरगावचा फॅक्टर असेल, लोणीचा फॅक्टर असेल, हा महाराष्ट्रात शेतकऱ्या दृष्टीनं ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी करणारा शेतकरी म्हणून या भागातला गणला जातो। हे मला राज्याचा मंत्री म्हणून आपल्याला सांगायचं बांधव। हे कुणामुळे घडलं? तिथलं नेतृत्व सक्षम होतं। अमेरिका, रशिया, बाहेरच्या देशाचा अभ्यास केला, अमेरिकेत काय चालतंय, ऑस्ट्रेलियात काय चालतंय ते आणण्याचं इथं काम पहिलं केलं। या प्रसंगी नामदार राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की नामदार जानकर यांनी दुग्ध विकास खात्यास न्याय देण्याची भूमिका घेतली। शेतकऱ्यांविषयीची आत्मीयता, प्रेम यामुळेच त्यांनी दूध उत्पादकांना 7 रुपये भाव वाढवून दिला। ही बाब कौतुकास्पद आहे। आम्ही वेगळ्या पक्षाचे असलो तरी सरकारला चांगल्या निर्णयात सहकार्य केलेले आहे। विरोधी पक्षाचा नेता या नात्यानं मी नेहमी सकारात्मक भूमिका घेत असतो। त्या ठिकाणी शेतकरी सरकारला जाब विचारण्याचं काम आम्हाला करावं लागतं। परंतु एक विरोधी पक्ष नेता म्हणून राज्यामध्ये काम करताना एक सकारात्मक भूमिका सुद्धा विरोधी पक्षाने घेतली पाहिजे। हे मला या 2-3 वर्षामध्ये ही भूमिका मांडत असताना अतिशय मोठं आव्हान होतं। तर विरोधी पक्ष नेत्याने फक्त लोकांना त्या ठिकाणी शिंदा करा अशा प्रकारची प्रतिमा विरोधी पक्षाची तयार होती। एक कन्स्ट्रक्टिव्ह ऑपोजिशन ज्याला होतं आपण, की ते सुद्धा महाराष्ट्राने पाहावं। केवळ विरोधकांचा विरोध करायचा, फक्त सरकारला विरोधाची भूमिका सरकारच्या बाबतीमध्ये मांडायची, ते आपण कधी केलं नाही। परंतु ज्या ठिकाणी अन्याय होत असेल त्या ठिकाणी मात्र कुठल्या प्रकारची तडजोड करायची नाही, हीच भूमिका आपण घेतली। ते संघर्ष यात्रेमध्ये आपल्या या प्रसंगी राजेश परजणे यांनी स्वागत केलं तर जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांनी मनोगत व्यक्त केलं। गाई घेण्यासाठी दिलं आणि त्याच्यात 3 कोटी जवळजवळ सबसिडी आपण नाबार्डची शेतकऱ्यांना मिळवून दिली। सर, मला ते सांगायला निश्चित आपल्याला आनंद वाटतो। तसेच आज मी तिला 50,000 कुटुंबांचा संबंध डायरेक्ट दूध संघाशी आलेला आहे। आणि एक जाता आपल्याला एवढीच विनंती करणार आहे सर, तर माननीय विखे पाटील साहेब आपल्याला भेटले होते। आम्ही राज्य सरकारकडे RBI मधून आमची सगळी मशिनरी नवीन आहे, आपण बघितली, फक्त इमारत आमची जुनी झालेली आहे। आणि म्हणून या RBI मधून जर आपण राज्य सरकारमार्फत जर आम्हाला एक हातभार आपण जर लावून देऊ शकला तर निश्चितपणे आम्हाला ती एक मदत होईल। कारण डॉलर किती आपण चांगला असलं तर बाहेरचं 1 रुपये लोकांच्या नजरेत पडलं पाहिजे। आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आपण सर आम्हाला RBI मधून मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त करतो। मान्य विखे पाटील साहेबांची तर कृपा छाया आमच्यावर आहे। मान्य विखे पाटील साहेबांची कृपा छाया आमच्यावर आहे, म्हणजे नेवना म्हणून नाही, पण एक सहकाराची चांगली संस्था
आणि सर्व प्रश्न मांडण्यासाठी आपल्या शेतकऱ्यांनी जी भूमिका घेतलेली आहे ते अत्यंत महत्वाचे आहे. आणि जानकर साहेबांनी आपल्याला दुधाला भाव ठरवून दिलेला आहे, त्याच्या संदर्भात आपल्या सर्वांनी त्यांचं स्वागत केलेलंच आहे. तरी तो भाव आमच्या दृष्टीने फार कमी आहे साहेब. कारण दूध जेव्हा आपला शेतकरी काढतो, जेव्हा काबाड कष्ट करतो, एकीकडे आपल्या खाद्याचे भाव वाढत चाललेले आहेत, रोजंदारीचे भाव वाढत चाललेले आहेत. आपण आपला कडबा असेल, चारा असेल, घास असेल, जे आपण गायांसाठी आपण जे पशुखाद्य असेल हे वापरत असताना आमच्या शेतकऱ्याच्या हातात फक्त शेण शिल्लक राहतं. परंतु गायी आपली लक्ष्मी आहे, दूध देणारी असल्यामुळे निश्चितच तिला देवता म्हणून आमचे हे कुटुंब आमचे शेतकरी सांभाळत असतात. म्हणून आपल्याला परत विनंती आहे की आपल्याला जास्तीत जास्त आपल्या दूध व्यवसायाला जास्त भाव देऊन आमच्या हे शेतकऱ्यांचे दूध व्यवसायाचे प्रश्न काही सोडवावे याची आपण जवळून कल्पना आहे. आपल्या ह्या कारभारात आपण चांगलं लक्ष घालत आहात आणि बारीक सारीक अडचणी सुद्धा आपल्याला चांगले माहीत आहे. राजेश आबा असतील, त्यांचे सहकारी असतील, दुधाचे प्रश्न असतील, पाण्याचे प्रश्न असतील, शेतीचे प्रश्न असतील, हे सर्व सोडत असताना प्रत्येकाच्या दारादारी जाऊन घरामध्ये जाऊन प्रत्येकाच्या अडीअडचणी समजून घेत. राजेंद्र जाधव यांनी आभार मानले तर सूत्रसंचालन उदय माने यांनी केलं. न्यूज रिपोर्टर युसुफ रंगरेजसह कॅमेरा पर्सन आसिफ रंगरेज, एस9 मीडिया, कोपरगाव.